आराध्य इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी रचित धीरज आख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व कथा प्रेमी भक्तगण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। भगवंतांची प्रसन्नता जेव्हा प्रल्हादजी महाराजांवरती झाली त्यावेळेस भगवान प्रल्हादजींना म्हणतात की तुम्ही मागाल ते देण्यास तयार आहे। तुम्ही जर वैकुंठ मागितलं तर आज तुम्हाला वैकुंठ देऊन देतो। तुम्ही त्रिलोकीचं राज्य मागितलं ते देण्यास तयार आहे। तुम्ही त्रिलोकीचं राज्य मागितलं जे काही मागाल ते तुम्हाला सर्वस्व मिळेल। भगवंताची प्रसन्नता संतांची प्रसन्नता जेव्हा कोण्या जीवावरती होते तेव्हा त्या जीवात्म्यांनी काय मागायला पाहिजे ती सुंदर कथा निष्कुळानंद स्वामी सुंदर इथे वर्णन करतात। निष्कुळानंद स्वामी खूप सुंदर म्हणतात की जेव्हा भगवंतांनी प्रल्हादजीला सांगितलं की मागा मागा खूप प्रसन्न झालो आहोत तेव्हा प्रल्हादजी म्हणतात मारे तो नथी काही मागवू पण एवू केशो मा कोईने पंचविषय मा प्रीत जीवने माग शेरयाचे ते मा मोहीने। प्रल्हादजी म्हणतात मला काहीच मागायचं नाहीये, कारण तुम्ही मला काय समजले, मी व्यापारी दिसत आहे तुम्हाला। व्यापारी कसा असतो की तुम्ही त्याकडून काही वस्तू घ्या म्हणजे त्याला काहीतरी तुम्हाला द्यावं लागतं। आधीच्या काळामध्ये धान्य देत होते, आता आपण पैसे देतो, काही सोनं देतात, गिरवी वस्तू ठेवतात। तर व्यापारीची वृत्ती माझ्यामध्ये नाही। तुम्हाला मी तुमचं भजन केलं तर तुमच्याकडे काही मागण्यासाठी मी तुम्हाला प्रसन्न करून घेतलं नाही आहे। म्हणजे आपली जी वृत्ती आहे ती व्यापारी वृत्ती आहे। भजन का करतो आपण? भगवंताची माळ करू आणि भगवान त्या बदल्याने आपल्याला मोटर देतील, सायकल देतील, रिक्षा देतील, जमीन देतील अशी अपेक्षा ठेवून करतो। त्याला काय म्हणतात? व्यापारी वृत्ती म्हणतात। व्यापारी वृत्ती ठेवून जो भगवंताचं भजन करतो तो सकाम भक्त आहे। त्याला काहीतरी पाहिजे आहे आणि ते वस्तू पाहिजे असता त्याला ते भगवंताचे भजन भक्ती करण्याची इच्छा होते। प्रल्हादजी म्हणतात मला काहीच नको, काहीच नको तुमच्या जवळून, आणि मी तुमची भजन भक्ती केली म्हणून तुम्ही मला म्हणत आहात की काहीतरी मागून घे। पण प्रभू ऐकून घ्या, तुम्ही जेव्हा पण भक्तावरती प्रसन्न व्हाल तेव्हा कधी पण भक्ताला असं म्हणू नका की काहीतरी माग। प्रल्हादजीने आपल्यासाठी पण सांगून दिलं। काय सांगितलं? की तुमच्या भक्ताला कधी तुम्ही समोरून विचारायचं नाही की काय पाहिजे तुला, कारण प्रल्हादजी म्हणतात पंचविषय मा प्रीत जीवने। आपल्याला कशामध्ये प्रेम आहे? पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या दुनियातील पदार्थांमध्ये ह्या जीवात्म्याला जास्त प्रेम आहे। बाकी भगवान प्रसन्न झाले तर काय मागायला पाहिजे ते इथे निष्कुळानंद स्वामींनी सांगितलं। एक राजा होता, तो राजा नगर यात्रा करण्यासाठी निघाला। एक म्हातारी 80 वर्षाची शेणाचं टोपलं भरलेलं आहे आणि तिला काही दिसलं नाही, ते ओळखू शकली नाही। आणि तो राजा जात असताना त्या म्हातारीने सांगितलं की एक काम कर ना भाऊ, हा टोपला माझ्या डोक्यावरती ठेवून दे। राजाला झालं की मी राजा, सर्व प्रजा पाहत आहे, हे मला म्हणत आहे टोपला डोक्यावरती ठेवून दे, मी जर असं कार्य केलं तर संपूर्ण नगरामध्ये माझी
वाह वाह होईल म्हणून राजा जवळ गेला, तो टोपला उचलला आणि त्या म्हातारी आजीच्या डोक्यावरती टोपला ठेवून दिला. मग तर संपूर्ण नगरामध्ये चर्चा होऊ लागली. राजा राजमहालामध्ये सभेमध्ये पोचतो त्याआधी तर संपूर्ण चर्चा प्रसरून गेली. सर्वे मंत्रिमंडल पण म्हणू लागले, वा कसा राजा आपल्याला मिळाला, की एक गरीब म्हातारीने सांगितलं की टोपला डोक्यावरती ठेवून दे, तर कोणत्याही प्रकारचा मान स्वतः न धारण करता आणि राजाने तिचं पण कार्य करून दिलं. सर्व प्रशंसा करू लागले. त्यामध्ये एक मंत्री होता, तो काहीच बोलत नव्हता. तर राजाने पाहिलं सर्व प्रशंसा करत आहे, हा का बोलत नाही आहे. मंत्री होते बाकीचे, त्यांनाही झालं की याला राजाची प्रशंसा काही आवडत नाही. मग राजाने विचारलं की सर्व एवढी प्रशंसा माझी करत आहे, तू का बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो की महाराज पहा, तुम्ही त्या म्हातारीच्या डोक्यावरती शेणाचा टोपला ठेवून दिला, काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे. अरे तुमच्यासारखा महाराजा जेव्हा त्या म्हातारी जवळ जातो, मग तुम्ही तिच्या डोक्यावर शेणाचा टोपला चढवून द्यायचा असतो की तिच्या डोक्यावरतून घेऊन घ्यायचा असतो. राजाला ती मार्मिक गोष्ट समजली की माझ्यासारखा राजा मिळाला म्हणजे पूर्ण 80 वर्षाच्या म्हातारी आजीचे टोपले तर काढून टाकायचे असतात, ते मागेल ते देऊन टाकायचं असतं. आणि तरतच बोलवलं सैनिकांद्वारा त्या म्हातारी आजीला. तिने पाहिलं की अरे मी ज्याच्याकडून शेणाचा टोपला डोक्यावरती ठेवायला सांगितलं होतं तोच हा बसलाय, हा राजा आहे, मला फाशी देऊन दे. तेव्हा त्या म्हातारी आजी म्हणतात की नाही नाही, मला क्षमा करा, मी तुमच्याकडून शेणाचा टोपला डोक्यावरती उचलून घेतला. राजा म्हणतो चिंता नको करा, मी तुमच्यावरती खूप प्रसन्न झालो आहे, मागून घ्या, काय पाहिजे तुम्ही मागाल ते देण्यास तयार आहे. तर राजा प्रसन्न झाला म्हणजे काय मागायला पाहिजे. म्हातारी आजी म्हणते खरोखर मागू, तर म्हणे माग. तर आजी म्हणते या पूर्ण नगरामध्ये जेवढं पण शेण गल्लीमध्ये पडलं असतं तेवढं माझं, ते कोणी घ्यायचं. तुम्ही जर प्रसन्न झाले असाल तर मला असा ठराव करून द्या. बोला राजा प्रसन्न झालाय, मागितले असते तर 2-3 राजमहल मागून घेतले असते, टोपलेचे टोपले भरून सोना मोहर मागून घेतले असते, 50-100 दास दासी मागून घेतल्या असत्या. पण आजीने काय मागितलं, शेण मागून घेतलं. तर आपला जीव पण तसा आहे. आपण भगवंताकडे, भगवान सर्वस्व देण्यासाठी तयार आहे, पण आपण भगवंताकडे काय मागतो, शेणाची अपेक्षा ठेवून बसले आहे. पण भगवान तर त्या राजासारखे आहे जे सर्वस्व देण्यासाठी आपल्याला तयार आहे. तर प्रल्हादजी म्हणतात की हा जीव आहे याचं बंधन कुठे आहे, पंचविषयांमध्ये बंधन आहे. हा तुमच्याकडे पंचविषयांचीच कामना करणार आहे, हमेशा मागण्यासाठीच तुमचं भजन करेल. मग सकाम भक्त आहे, अपेक्षा ठेवून जो भगवंताची भजन भक्ती करतो तो सकाम. पण भगवंताचा भक्त कसा असायला पाहिजे, तर भगवान स्वामीनारायण 43व्या वचनामृतामध्ये असं म्हणतात की भगवंताचा भक्त तर भगवंताकडे कधी 4 प्रकारची मुक्ती पण मागत नाही. जो 4 प्रकारची मुक्ती मागत नाही असा जो निष्काम भक्त आहे. 2 प्रकारचे भगवंताचे भक्त असतात. एक असतात की जे खाली भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, भगवान माझ्यावरती प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून मी भगवंताची भजन भक्ती करतो, ते निष्काम भक्त. आणि मला ही वस्तू पाहिजे आहे म्हणून मी भगवंताची भक्ती करतो, ते सकाम भक्त. जो 4 प्रकारची मुक्ती पण मागत नाही तो निष्काम भक्त सर्वश्रेष्ठ आहे. ते 4 प्रकारची मुक्ती म्हणजे भगवंताच्या अक्षरधामामध्ये जाणे, त्यानंतर भगवंतासारखे ऐश्वर्याला प्राप्त करणे, 3 नंबरला भगवंतासारख्या रूपाला प्राप्त करणे, आणि 4थ्या नंबरला सांगितलं की भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणे. ही जी 4 प्रकारची मुक्ती आहे, ती 4 प्रकारच्या मुक्तीला पण जो नाही सांगून देतो असा जो निष्काम भक्त आहे, भगवान म्हणतात तो आम्हाला अतिशय प्रिय आहे.
म्हणून आपण भजन करतो तर अशी अपेक्षा कधी ठेवू नये की मी भजन करतोय म्हणजे भगवान मला ह्या ज्या सर्व वस्तू माझ्या मनामध्ये आहे त्या देऊन टाकायला पाहिजे. त्याला भक्ती नाही म्हटली जात, त्याला व्यापार वृत्ती म्हटली जाते. की आपण कोणाचं काही कार्य करून दिलं तर समोर तो पण आपलं कार्य करून देईल, असा जो व्यापार वृत्तीवाला जीव आहे त्याचं हे कार्य आहे. भगवंताच्या भक्तांनी तर निष्काम वृत्तीने भगवंताची भक्ती करायला पाहिजे. आणि भगवंताची प्रसन्नता हेच आपल्यासाठी सर्वस्व असावं. भगवान स्वामीनारायण जेव्हा 7 वर्षांपर्यंत भगवंतांनी वन विचरण केले त्या टाइमाला लोढवा गावाला गेले होते आणि तिथे लघुचारण करून भगवंताचे एक प्रेमी भक्त होते. धार्मिकता हृदयामध्ये. स्वामीनारायण संप्रदायाच्या इतिहासामध्ये आत्मानंद स्वामीचा पण एक इतिहास आहे. त्या आत्मानंद स्वामीचे शिष्य होते. आता नीलकंठ वर्णी वेशाने भगवान जेव्हा त्यांच्या इथे गेले तेव्हा भगवंताला खूप त्यांनी भोजन करवलं. मस्त ताजं दूध पिण्यास द्यायचे, सुंदर दही बनवून द्यायचे, लोणी काढून द्यायचे. भगवंताला खूप तिथे त्यांनी सेवा केली. म्हणजे आता भगवान प्रसन्न झाले त्यांच्यावरती. नीलकंठ वर्णी वेशामध्ये प्रभू होते. भगवान म्हणतात की लघुचारण तुला पाहिजे ते मागून घे, तुला देण्यासाठी तयार आहे. आता भगवान प्रसन्न झाले तर काही चांगलं मागायला पाहिजे. तेव्हा लघुचारण काय म्हणता माहिती आहे, प्रभू हे माझ्या घरी 60 म्हशी आहे. किती? 60 म्हशी आहे. यापैकी एक पण कमी व्हायला नको, पण दिवसेंदिवस वाढायला पाहिजे. आणि हा माझा एकुलता एक मुलगा आहे, याच्या हातामध्ये माझ्या नंतर संपूर्ण व्यवहार राहायला पाहिजे. मी जेवढी प्रगती केली त्याच्याकरता पण त्यानं जास्त प्रगती करायला पाहिजे. भगवान म्हणता मूर्खा, याच्याकरता स्वतःच्या जीवाचं कल्याण मागून घेतलं असतं तरी पण चांगलं झालं असतं. हे काय मागत आहे? म्हणजे जीवात्म्याची वृत्ती कुठे बसलेली आहे? पंच विषयांवरती बसली आहे. तो ते पंच विषयातीलच मागतो. भगवान सिमर गावाला वर्णी वेशाने, तिथून पुढचं गाव सिमेर होतं. तर भगवान तिथे गेले तर तिथे एक वणिक एक धार्मिक वृत्तीचा होता. आता भगवंताची खूप सेवा केली त्याने. आता भगवंताची सेवा केली. 2-3 दिवस भगवान तिथे थांबले आणि नीलकंठ वर्णी वेशाने भगवान तर पुढे निघाले. आता भगवान पुढे चालले आहे आणि तेवढ्यात मागे मागे हा जो वणिक होता तो पण चालू लागला. 3 किलोमीटर पर्यंत भगवान पुढे गेले. तो मागे मागे चालत होता. भगवंतांनी मागे पाहिलं. नीलकंठ वर्णी प्रभू म्हणतात की तुम्ही थांबून जा म्हणे, मागे नको या, आम्हाला तर खूप दूरपर्यंत जायचं आहे, कशाला मागे येतात? तेव्हा तो वणिक म्हणतो, प्रभू तुम्हाला काय वाटलं, हे 3-4 दिवसापर्यंत तुम्हाला मी माझ्या घरी ठेवले, कशासाठी ठेवले? तुमची सेवा करायला? नाही नाही, सेवा नाही, मला माहिती आहे तुम्ही भगवान आहे. नीलकंठ वर्णी म्हणतात मग काय करायचं मग आता? तर तेव्हा तो वणिक म्हणतो की बस तुम्ही भगवान जर आहात तर एक काम करा, 3 दिवसापर्यंत 4 दिवसापर्यंत मी तुमची सेवा केली, तुम्ही प्रसन्न झालेत ना? भगवान म्हणता हो प्रसन्न झालो आहे. तर म्हणे काम करा ना प्रभू, पैसे द्या ना. काय म्हणता? पैसे द्या. भगवान म्हणता अरे पैसे काय मागतोय म्हणे, काहीतरी भगवंताचं अक्षरधाम माग, काहीतरी मुक्ती माग, जीवात्म्याचं कल्याण होईल असं काहीतरी माग. ह्या लोकांचे पैसे मागत आहे. भगवंतांनी त्याला समजवलं की पैसे हे तर या जीवात्म्याला या जगतामध्ये अटकवून ठेवत असतात, पैसे काय मागतो, दुसरं मागून घे. तेव्हा समोर भगवंताला वणिक उपदेश देऊ लागला, तुम्हाला काय माहिती म्हणे पैशाचं महत्व. या दुनियामध्ये एकच असा पैसा आहे की जो सोबत असला तर सर्वत्र मान मोठाई भेटते. पैशांचं खूप महत्व आहे. द्यायचं असलं तर पैसे द्या. भगवंतांनी खूप समजवलं पण समजला नाही. तेव्हा नीलकंठ वर्णी म्हणतात जा म्हणे आता तुझी एवढी इच्छा जाय
तर तुला पाहिजे तेवढे भेटून जातील. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं की ह्या जीवात्म्याला प्रल्हादजी म्हणतात की तुम्ही कधी प्रभू सांगू नका त्याला, कारण तो तेच मागणार आहे. मागशे रह्योचे तेमा मोहीने, कारण की त्याला त्या वस्तूमध्ये मोह आहे. त्या वस्तूमध्ये मोह असल्याच्या कारणाने तो दुसरं काही तुमच्याकडे मागू शकणार नाही. पुढे निष्कुळानंद स्वामींनी वर्णन केलं आहे. थोडीक सेवा करी तमारी, मागे छे मोठा सुखने. निष्कुळानंद स्वामी म्हणतात की हा जीवात्मा कसा आहे, प्रल्हादजी भगवंताला सांगत आहे की हा जीव कसा आहे, तर थोडीशी सेवा करेल. काय करेल? हातामध्ये झाडू घेईल, मंदिर स्वच्छ करून टाकेल आणि झाडू बाजूला ठेवून मग भगवंताला अशी प्रार्थना करेल, हे प्रभू या महिन्यामध्ये 10,000 रुपये भेटून जायला पाहिजे. आता तू 5 मिनिटं मंदिरामध्ये झाडू मारला, आपल्याकडे असताना पूर्वीचा काळ असा होता की म्हैस हरवली म्हणजे 1.5 रुपया 1.25 रुपया घेऊन आणि हनुमानजीकडे ठेवायचे की हनुमानजी महाराज हे घ्या 1.25 रुपया आणि माझी म्हैस शोधून आणा. हनुमानजी रिकामे आहे, तुमच्या 1.25 रुपयाला काय करणार आहे? तुमच्या 1,00,000 रुपयाची म्हैस हरवली असली, आता ते 1,00,000 रुपयाची म्हैस शोधून द्यायची. हनुमानजी म्हणत असतील याच्याकरता 1,00,000 रुपयाचा मस्त स्विमिंग पूल करेल ना, तिच्यात उड्या मारेल. आपण म्हणजे भगवंतालाही मूर्ख बनवण्यात कमी करत नाही. थोडीशी सेवा करेल, 5 माळा करेल ना, 500 माळाचं फळ मागेल आणि नाही दिलं तर काय म्हणेल, आतानी करायची तुझी माळा. तर प्रल्हादजी म्हणतात की थोडी सेवा करून आणि मग तो तुमच्याकडे जास्त मागून घेतो. असा जो भक्त आहे त्याला भक्त म्हटलेला नाही, त्याला व्यापार वृत्ती म्हटलेला आहे. तो विषय सुखी जीव आहे, जो 1 रुपया ठेवतो आणि भगवंताकडे हात जोडून म्हणतो की 3 पिढ्यांचं कल्याण करून टाका. कल्याण तर ठीक आहे, मग म्हणतो 3 पिढ्यांसाठी मस्त बंगले बनवून द्या. तर 1 रुपयामध्ये आपण भगवंताकडे मोठे मोठे बंगले मागून घेत असतो. म्हणून भगवंताच्या प्रसन्नतेसाठी हमेशा भगवंताचं भजन करावं. भगवंताची प्रसन्नता जेव्हा घडते आपल्यावरती, तेव्हा ह्या दुनियातील सर्वस्व आपल्याला प्राप्त होऊन जात असतं. म्हणून जेवढे पण हरिभक्त कथा ऐकत असतील ते सर्व कोणती माळा करत असतील, कोणी स्वामीनारायणच्या 5 माळा करत असतील, 11 करत असतील, 21 करत असतील, तर आपण विचार करावा की आपण कशासाठी करतो. आपण कशासाठी करतो? मुलांचे लग्न होत नाहीये म्हणून करतो आहे, की आपल्या घरावरती दुसरा माळ उभा करायचा आहे, की 1.5 बिघे शेती आहे ना अजून 1.5 बिघे घ्यायची आहे? कशासाठी करतो आहे? 1 वर्कशॉप आहे दुसरं उभं करायचं आहे. आपण करतो कशासाठी आहे तो विचार करावा. आपण जर कोणत्या ह्या जगताच्या वस्तू पदार्थांसाठी भगवंताची माळ करत असलो, मंदिरात जात असलो, तर आपण व्यापारी आहोत, आपण भगवंताचे भक्त नाही. आपल्याला भगवंताचे भक्त व्हायचे आहे, निष्कामी भक्त व्हायचे आहे. जे सर्वात श्रेष्ठ भक्त आहे ते आहे निष्कामी भक्त. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.